रात्री मला जायचं होतं दाऱ्यावर कांद्यावरती पाणी घ्यायचं होतं, एवढं मोठं आजगार बघून ना आपली तर हातभर फाटली बरं का. ह्यो ना मला वाटतं सुका पाटलाचा भाऊ ना बुका पाटील आहे. रुको जरा सबर करो. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. रात्री आपण 2 वाजेपर्यंत दाऱ्यावरती होतो, तरी पण आपलं भरणं काय झालं नाही, म्हणून तुमचं भाऊ सकाळी परत 7 वाजता भरण्यावरती दुडला. आणि आपण आपल्या रोपाला आहे ना परत बुरशी सोडतोय बरं, कारण रोपाची मरी हे ना जास्त प्रमाणात होत होती, म्हणून म्हणलं लवकर आपलं त्या ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तिकडचे 2 प्लॉट आता भरून झाले होते आणि इकडे 3 वाफे आपण रोपाची टाकली, रान शिल्लक होतं म्हणून. आणि माऊली सर पण आले होते. माऊली सर म्हणते रोपले क्वालिटी, म्हणलं विषयच नाही. मग आपल्या कापूस पिकामध्ये पण ना काय बघायची अवस्थाच नाही राहिली बरं का. इतका ना कापूस ना फुडलाय का नाही, पण आता कसं आहे जेव्हा लेबर येतात तेव्हाच आपल्याला सुख भेटन. माऊली सरांनी ना छपरी पल्सर आणली बरं का. कोणाची आणली काय माहिती, पांडुरंग भाऊंची. या मस्त पैकी आंघोळ बिंगोळ हाणी म्हणलं चला आता दुसऱ्या कामावरती. आपल्या रोप तर बिसून झालं होतं, पण कांद्यावरती पण पाणी घ्यायचं होतं. आणि कांद्यात आपण आज नशेक मारले बरं का. रिझल्ट बघा मस्त पैकी ना, गवत इतकं मेलंय का नाही विषयच नाही. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपण इतके हुशार आहेत का नाही. आपण तणनाशक तर मारलं, परंतु ना पूर्ण वावरात मारायच्या ऐवजी एक वापस सोडून दिला, आणि तो वापा हुकल्यामुळे त्या वापा इतकं गवत झालं होतं का नाही. आता घरच्याने आपल्याला बरोबर घोडा लावणार आहे. कांदा सगळं भिजून झालं, मग म्हणलं मोटर बंद करून टाकावं. त्यात एरीमध्ये गोरफड दिसली. तुमच्या भाऊला उपास असल्यामुळे म्हणलं जाऊ द्या मरू द्या. राहिलेलं बाबा परत औषध मारायसाठी तुमचा भाऊ आला बरं का. ना आज नसेल आपण परत एकदा भरला आपल्या पंपामध्ये थोडंसं 5 लिटर पाणी गोळा केलं, मस्तपैकी मारून घेऊ म्हणलं. त्यात रान इतकं ओलं होतं का नाही, पाय मागं निम्मे अर्धे खसत होते. आपल्या मकामध्ये पण ना मोकार गावात झालं होतं बरं का. त्यात पण ना कॅलरीज आहे, तणनाशक आपण 140 ml मारून घेतोय. मस्तपैकी आता ना लवकर मोठी झाली पाहिजे. आपल्याला खासाचं काही काम नव्हतं, म्हणून दुपारून चला म्हणलं आता मस्तपैकी माऊली सर म्हणून खर्च बिरचं, कारण माऊली सर म्हणून तुम्हाला दाब येऊन येतो म्हणलं. चला खर्च राहिला आणि सगळंच राहिलं. वैभव भाऊंकडे आलो म्हणलं सगळं औषध न्यावं, आणि त्यांनी इकडे गव्हाची कट्टे आणलेत बरं का. आपल्याला पण यंदा ना गहू प्यारायचा बरं का एकरभर. वैभव भाऊंला ना सगळी गाडी खाली करू लागलो, म्हणून त्यांनी आपल्या खुश होऊन डायरेक्ट 90ची बाटली आणली. 90ची बाटली आणून त्याला दुसरे तिसरे कोण नसून आमचीच बावकी निघाली. त्यांना म्हणलं धन्यवाद. बावकी सोबत पहिल्यांदाच भेट झाली बरं का, त्यांचं मी खूप खूप आभारी आहे. मोकळ्या हाताने कसं जाऊ म्हणून येताना बिसे पाटणाला म्हणलं चला तुम्हाला गाडीवर येतो फ्री मध्ये. तेव्हा म्हणलं मी फ्री मध्ये येत नाही, इष्टीला 20 रुपये तिकीट आहे, मी तुमच्या गाडीत 5 रुपये तरी पेट्रोल टाकीन. म्हणलं टाक बाबा. मग गावातून दादू भाईला घेतलं, म्हणलं चल तुला फुकट सोडतो घरी. तेव्हा पण म्हणलं मी 5 रुपयाचं पेट्रोल टाकीन. म्हणलं चालतंय, काहीच विषय नाही. बावकी चालली मागं. तिकडून डायरेक्ट ना 10 टायरची गाडी आली बरं का, म्हणजे शेखर भाऊंची. त्यात ना गायांचं खायला मारणा मातीचं. म्हणलं दमाने जा भाऊ पडशीन. काल आपण जी मका पेरली ना मेजर साहेबांची, त्यांचं ना पाणी चालू होतं, त्यांचे घरचे ना पाणी लावून गेले होते. म्हणलं चला पुण्याचं काम करू, तेवढंच आपलं लग्न लवकर होईल. 12 देऊन टाकलं. डॉक्टर सिद्धार्थ जामदार भेटले बरं का. त्यांना नवीन वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही खूप मोठे व्हा. ते म्हणतात ना कधी न मिळून गाठकून नाही गेलं, तसंच काम आहे माझ्या मित्राचं. इकडे वडापाव खातला सागर, आपण ते लगेच तिथं गेला वाचा खाऊन घेतला. आणि छोटू भाऊ पण खातोय बरं का. अक्षय विरकरांच्या दुकानात जाऊन बघावं म्हणलं काय सिस्टीम चालली. त्यांनी ना रोटरच खोललाय बरं का. ती पण बंटी जामदार यांचं आहे. त्यांचं ना इकडे रोटरचे पाते खराब झाले, ते नवीन पाते आणले. तर आयला आपलं का रोटरचे पाते टाकतोय काय माहिती. आपण रात्री कांद्यावरती पाणी होतं, आपल्याला इतका मोठा आजगार दिसलं का नाही, ते बघून ना माही पण हातभर फाटली. तर मित्रांनो तुम्ही पण तुमची काळजी घेत जा बरं का. धन्यवाद.